रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण एका विषयावरती चर्चा करणार आहोत। ज्या व्यक्तींना घाणेरडी वाईट स्वप्ने, संभोग आदी सारखे दृश्य वारंवार दिसून येतात, स्वप्नामध्ये किंवा पूजापाठ करतेवेळी अंगात दुखत राहते, पूर्ण दिवसभर अंगामध्ये दुखत राहते आणि खास करून पूजा करतेवेळी हे दुखणे वाढत जाते। राग सुद्धा खूपच जास्त येतो, मनामध्ये वाईट विचार देखील येतात। तर अशा व्यक्तीसोबत जी काही कोणतीही शक्ती असते, जिच्या कारणास्तव जसं हे काही घडून येत असतं, या विषयाच्या बाबतीत मी आज चर्चा करणार आहे। तर हा विषय खूपच इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, बारकाईने समजून घ्या। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका। स्वप्नांच्या माध्यमातून घाणेरडी स्वप्ने दिसणे हे का होते? पूजा करतेवेळी मनात घाणेरडे विचार येतात, अंगात दुखत राहते किंवा कधी कधी तर दुखणे एवढे वाढत जाते की ज्यामुळे तुम्ही पूजापाठ देखील करू शकत नसता। तुमची पूजापाठ खंडित होत असते आणि तुम्ही त्याला सोडून देतात। मनात येणाऱ्या वाईट विचारांच्या कारणांमुळे तुमच्या मनामध्ये आपणा स्वतःविषयी एवढी लाज शरम निर्माण होते की तुम्ही स्वतःला एक अपराधीप्रमाणे पापी समजू लागता आणि आपली पूजा त्वरित बंद करता। तुम्हाला राग ही एवढा जास्त येऊ लागतो की तुम्ही तुमच्या घरातील किमती वस्तूंना देखील तोडू फोडू लागता। अगदी क्षुल्लक कारणावरून देखील तुम्हाला खूपच जास्त राग येऊ लागतो, तुम्ही खूपच जास्त चिडचिड करू लागता। मग अशा वेळी तुम्ही हे सुद्धा पाहत नाही की समोरील वस्तू किती किमती आहे की नाही, मग ती उपयोगी असो किंवा नसो, तुम्ही तिला फोडून तोडून टाकता। तुम्ही दारू पिऊन सुद्धा तोडू शकता, कारण की या सर्व घटना त्या शक्तीच्या प्रभावाच्या कारणामुळे तुमच्या हातून घडून येत असतात की तुमच्यासोबत जी शक्ती आहे तर ती इच्छित नाही की तुम्ही पूजापाठ करावी, घरामध्ये सुख शांतीने राहावे, तुमच्या घरामध्ये समृद्धी यावी। ही सर्व काही जी पावर आहे तर ती तुमच्या बाबतीत व्हावी असं तिला अजिबात वाटत नसतं, इच्छित नसते ती। तर त्या पावर कोणती आहे? काही ती तुमच्या इष्टदेवतेची आहे तर ती असं मुळीच नाही, कारण की सर्वात आधी तुम्ही या संभ्रमाला तुमच्या मनातून पूर्णतः काढून टाका की कोणत्याही देवतेची शक्ती तुम्हाला असं करण्यास भाग पाडत असते, असं अजिबात तुम्हाला प्रेरित करत नाही। कारण की देवतेची शक्ती ही सकारात्मक शक्ती असते, जी तुमच्या रचनात्मक कार्यामध्ये आपला सहयोग प्रदान करत असते। परंतु तिथेच बघतो जी विध्वंसक शक्ती आहे, जिला आपण निगेटिव्ह पॉवर बोलतो, नकारात्मक शक्तीही बोलतो, ती तुमच्या शरीरात आहे, तुमच्या घरामध्ये आहे। हे मुळीच इच्छित नाही, ती शक्ती ही मुळीच इच्छित नाही की तुम्ही पूजापाठ करावी, कारण की पूजापाठ केल्याने तुमच्यामध्ये सकारात्मक शक्तीचा अंश वाढेल आणि याने त्याला कष्ट होईल, त्यामुळे तुमचे घर शरीर त्याला सोडावे लागेल। त्यामुळे अशा शक्तीपैकी कोणीही हे अजिबात इच्छित नाही की ज्या घरामध्ये वर्षानुवर्ष राहत आहे, त्या शरीरामध्ये बऱ्याच वर्षापासून राहत आहे, अशा शक्ती एवढ्या सहजासहजी त्या घराला त्या शरीराला सोडायला तयार होत नाहीत। तर त्या अनुरोध निर्माण करतात आणि निगेटिव्ह पॉवर तुमच्यासोबत अनुरोध निर्माण करतात, पूजापाठ करण्यावरून तुमचं मन विचलित करतात। अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे? तर तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही नक्की ऐका। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही पूजापाठ करत आहात किंवा साधना करत आहात, तर अशा वेळी तुमच्या मनामध्ये जे काही वाईट घाणेरडे विचार येत आहेत त्यांना येऊ द्यावे, त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू नका। जर तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल तर त्या अजून अधिक बळशाली होतील, ज्याने तुमचं ध्यान जे आहे तर ते त्यांच्याकडे वळले जाईल आणि तुमच्या त्या ध्यानापासून त्यांना ती शक्ती मिळेल आणि त्या शक्ती हेच तर इच्छित असतात। तुमच्यामधील निगेटिव्ह पॉवर हेच इच्छित असते की तुम्ही त्याच्याकडे आकर्षित व्हावे, तुम्ही तुमच्या पूजापाठ वाचून आपलं लक्ष विचलित करावे। जर तुम्हाला हा चुकून देखील विचार करायचा नाही, पूजापाठ बंद करायचा नाही, मंत्र नाम जप किंवा तुम्ही जे काही जप करत असाल तर ते बंद करायचं नाही। तुम्हाला फक्त पूर्ण फोकस करायचा आहे आणि तुमच्या साधनेवरती। आणि वाईट विचार येत आहे तर त्यांना येऊ द्या, कारण की तुम्ही असं केल्याने एक वेळ अशी येईल की हळूहळू ते तुमच्या समोर कुमकुमत होतील, कुमकुमत बनत जातील, कमजोर पडत जातील आणि ते वाईट विचार तुमच्या मनात येणं आपोआप बंद होऊन जाईल। तुमचं मन पूर्णपणे तुमच्या साधनेवरती लागू लागेल, तर तुम्हाला तुमच्या पूजापाठामध्ये हळूहळू तरक्की करू लागाल। ती निगेटिव्ह पॉवर तुमचं घर सोडून, तुमच्या शरीराला सोडून पूर्णतः बाहेर निघून जाईल, नष्ट होऊन जाईल। तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे? फक्त एवढंच करायचं आहे की तुम्ही ज्या पण तुमची इष्टदेवता आहे, देवी देवतांची तुम्ही पूजा करता, तिथे तुम्ही तुमचा पूर्ण
पूर्ण फोकस लावून पूजा करत राहा. पण ज्या काही अडचणी येत राहतील त्यांना तुम्ही सहन करत चला. फक्त त्या वेळेसाठी त्यांना सहन करत जावा. त्यानंतर ते स्वयं तुमच्यासमोर कमजोर पडू लागतील आणि त्यांना तुम्हाला सोडून जावंच लागेल. जर तरी देखील तुम्हाला वाईट विचार येत असतील, तर वाईट स्वप्ने येत असतील, संभोग दृष्टी दिसत असतील, बंद झाली नसतील, तर तुम्ही साधनाही करत आहात तरी देखील बंद झालं नाही, तरी देखील तुम्ही एक काम करा. खूपच सटीक उपाय आहे. तुम्हाला आता मी सांगणार आहे, तर ते लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐकून घ्या. तुम्ही संकल्प करून हनुमान चालीसाचे पाठ तुम्ही रोज 11 करण्यास सुरुवात करा. संकल्प करून तुम्हाला 11 दिवस संकल्प करायचा आहे. 9 दिवस करायचं आहे किंवा 21 दिवस करायचं आहे. तुम्ही नियमितप्रमाणे संकल्प करून करण्यास सुरुवात करा. अशा वेळेस तुम्हाला या संकल्पनाचा कालावधी दरम्यान जे काही ध्यानात ठेवायचं आहे की घरामध्ये दारू, मांस, मच्छी, मटण या वस्तूंचा तुमच्या घरामध्ये प्रवेश होता कामा नये. तुमच्या घरातील किंवा तुमच्या शरीराला त्याचा स्पर्श होता कामा नये. याविषयीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुमच्या घरवाल्यांकडूनही तुम्हाला समजावून सांगायचं आहे. ते मानत नसतील तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला देखील या गोष्टीची पाळवणूक करावीच लागेल. जिथे कांदा लसणाची गोष्ट असेल तर तुम्ही ते खाऊ शकता, कारण की बऱ्याच जणांना ते जे आहे तर कांदा लसूण तर ते वर्ज करता येत नाही. परंतु तामसिक पदार्थांचं सेवन करू नका. जसे की अंडा असेल, मच्छी असेल, मटण असेल, दारू असेल, अशा गोष्टींचं आपल्याला सेवन अजिबात करायचं नाही. संकल्प पूर्ण होईपर्यंत त्याचा त्याग करावा लागेल, कारण की जेव्हा घरामध्ये निगेटिव्ह पॉवर असते तेव्हा या गोष्टींची आपोआपच तुमच्यामध्ये इच्छा निर्माण होत असते. त्यांना खाण्याची, त्यांना घरात घेऊन येण्याची ती निगेटिव्ह पॉवर हेच तर इच्छित असते. तुम्ही सात्विकतेमध्ये राहून विचलित व्हावे तर तुम्हाला सुरुवातीस तुमच्यावरती पूर्ण ते कंट्रोल करायचं आहे. मग नंतर काही काळानंतर तुम्ही पाहाल की तुमचे विचार आता शांत झालेले आहेत. वाईट विचार देखील येणं बंद झालेलं आहे. राग शांत झालेला आहे. अंगात पूर्ण शरीरामध्ये जे दुखत होतं, ज्यामुळे तुम्ही पूजापाठ करू शकत नव्हता, मध्येच तुम्हाला सोडावं लागत असेल, तुम्ही उठून जात असाल तर ही सर्व काही आहे तर ते आता होणार नाही. काही कालावधीपर्यंत पूर्णतः ध्येय धारण करून तुम्हाला तुमच्या साधनेला करत राहायचं आहे. सोबतच पूर्ण फोकस लावायचा आहे तुमच्या साधनेवरती आणि मग पहा तुमच्यासोबत काय घडतंय, काय चमत्कार होतोय. ते निगेटिव्ह पॉवर कशा प्रकारे कमजोर होत जाईल आणि एक दिवशी ती नष्ट होऊन जाईल. मग तुमचे घर सोडून निघून जाईल, तीही कायमची. कारण की तोपर्यंत तुमच्या आतमध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे तिचा अंश एवढा जास्त वाढून जाईल की मग ती निगेटिव्ह पॉवर तुमच्या घरामध्ये, तुमच्या आतमध्ये पुन्हा प्रवेश करू शकणार नाही. तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा काहीही प्रभाव पाडू शकणार नाही. तर तुम्हाला जी काही वाईट स्वप्ने येतात, की जी काही घाणेरडी दृश्य दिसून येतात, शरीरामध्ये दुखत राहतं, नेहमीच राग येत राहतो, अधिक राग येत राहतो, मनामध्ये वाईट निगेटिव्ह विचार येत राहतात, तर यापुढे या गोष्टींवरती तुमचा पूर्णपणे कंट्रोल होऊन जाईल आणि तेव्हा तुम्ही तुमच्या पूजापाठ साधनेमध्ये तरक्की करण्यास सुरुवात कराल. तर या गोष्टींची काळजी घ्या आणि आपल्या साधनेला अजिबात कधीही बंद करू नका. मग भले किती विरोध, समस्या, अडचणी काही येईना, तुम्ही तुमच्या पूजापाठ साधनेला करत राहा. तुम्ही कायम लक्षात ठेवा की सर्व निगेटिव्ह पॉवर जी आहे तर या सर्व गोष्टींना करण्यास अडवत असते आणि आपल्यासोबत अशा घटना निर्माण करून घडवून आणत असते. तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला भोग प्रसाद अवश्य द्यावा. यामध्ये 2 लवंगा, 1 बत्ताशा असला तरी सुद्धा चालेल किंवा मिठाईचा एखादा तुकडा असला तरी देखील चालेल. तुमच्या देवतेला प्रसाद दाखवण्यासाठी सुरुवात करा. मग चला की तुम्ही भगवान शिवशंकराची जर पूजा करत असाल तर मग त्यांचा जर सोमवार हा खास दिवस असतो तर तुम्ही सोमवारी सायंकाळी प्रदोष काळामध्ये किंवा रात्री जेवणापूर्वी तुम्ही त्यांना भोग प्रसाद दाखवावा. मग पहा ती शक्ती किती लवकर जागृत होते आणि जशी तुमच्या इष्टदेवतेची शक्ती जागृत होईल, त्याची सकारात्मक शक्ती जागृत होईल आणि जशी की तुमच्या शरीरामध्ये, घरामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात करेल तर ही नकारात्मक शक्ती त्या क्षणी तुमचे शरीर अथवा तुमचं जे काही घर आहे तर ते स्वतःहून सोडून बाहेर निघून जाईल किंवा मग जिथल्या तिथे नष्ट होऊन जाईल. तर ही जी काही माहिती मी तुम्हाला आज इथे दिलेली आहे ती तुम्हाला खूपच उपयोगी सिद्ध होईल अशी मी आशा बाळगते. ब्रह्मांड नायक तू समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.